तर आम्ही कात्रज टू मल्हारगड. अगोदर आम्ही जुन्या बोगद्याच्या पायथ्याला उतरलो, बाजूला खेडशिवापूर साईडच्या बोगद्याला उतरलो आणि तिथून आम्ही चढाई केलेली आहे. आणि आम्ही असे सगळे आमच्या अकॅडमीतल्या पोलीस भरती अकॅडमीची मुलं ग्राउंडच्या अगोदर सगळे सगळ्यांनी फक्त अक्षराचा आवाज येत असला तरी सगळे इथं आहेत. आणि आम्ही 8:45ला चढाई चालू केली आहे. आता कधी पोहोचतोय आणि रस्त्यातल्या ग्रुपचे सर फिटे सर या ट्रेक बद्दल काय माहिती सांगू की जरा. बोगद्यावरून स्टार्ट होतोय मल्हारगडला. हा डोंगर पासून उतरायचे थोडंसं दुखलं आहे, त्याच्यामुळं पुढचा रस्ता क्लिअर नाही आहे. रेती वगैरे काही केलेली नाही, डायरेक्ट स्टार्ट केला आहे. कम्फर्ट रोडमध्ये आहे, त्याच्यामुळं रिस्क अशी काही वाटली नाही मला. डायरेक्ट एवढ्या सगळ्या. हा ट्रेक तुम्ही पहिल्यांदा किती केलाय? अच्छा, म्हणजे तुम्ही पण पहिल्यांदाच करताय हा? चाललोय आपण कात्रज टू मल्हारगड. सोनवडीच्या मल्हारगड आहे. किती वेळात पूर्ण होईल सर? सांगू शकत नाही आता कोण कसा एक जरी स्लो झालं तरी थोडं स्पीड कमी होतं. तर सर्वांना घेऊन जाणं हे महत्वाचं आहे त्या टीमवर. आणि नेक्स्ट ट्रिपला जर कोणाला तुमच्या बरोबर यायचं असेल तर कुठे येऊन तुमच्या बरोबर संपर्क साधावा? भरपूर लिव्हिंग द ॲडव्हेंचर म्हणून एक संस्था आहे आमची. त्याच्यामध्ये प्रोफेशनली ट्रेक ऑर्गनाईज केले जातात आणि माउंटेन क्लाइम्बिंग वगैरे त्यात सर्व आहे. रॅपलिंग वगैरे सर्व इव्हेंट असतात. म्हणजे टेक्निकल जे ट्रेक आहेत ते पण ऑर्गनाईज केले जातात, जसं की लिंगाणा वगैरे सर्व गोष्टी. पूर्ण वर्षाचं कॅलेंडर आहे, पुढं शेअर करेल मी किंवा संपर्क केला तरी होऊ शकतो. तर कुणी नसरापूरच्या पंचक्रोशीमध्ये असेल तर सरांची जिम आहे नसरापूरमध्ये. सर जिम काय स्पोर्ट अँड फिटनेस सेंटर आणि BRG स्पोर्ट्स शॉप पण आहे. तर कोणाला नंतरचं ट्रेक जर यायचं असेल ट्रेकला नंतरचं तर सरांनी कधी प्लॅन केलं तर तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू शकता आणि नंतरच्या ट्रेकला तुम्ही सरांबरोबर येऊ शकता. तर इथे सगळं असं चिखल झालेलं आहे. वाटाड्यांच्या म्हशींनीच एवढा सगळा चिखल केलेला आहे. चला तर असा सगळा इथं असा परिसर आहे. नाही सर चिखल तर असं सगळं तुम्हाला ट्रेक करताना पावसाळ्यामध्ये हे तर फेस करावंच लागेल. आता 5 किलोमीटर चालत आलो. आता शेंगदाणे खाल्ले, हरभरे खाल्ले, मटकी खाल्ली, बिस्किट खाल्ल्यात. आता परत पुढे आगेकूच चालू केली. ओके, आता थोड्याच वेळात अजून 5 किलोमीटर गेल्यानंतर पुन्हा नाश्त्यासाठी थांबत. बाकीची वार्ता कोणाला काही सादर करायचं असेल तर करा लवकर.
अरे मला बोला. आमची आत्याबाई पुढे चालली बरं का, आमची आत्याबाई पुढे चालली, तिला बी घ्या. ही आत्या आहे. पुरीला आत्या गेले. आत्या कॅमेरा दे. आत्या साक्षीला टाकी काय तर ती पौर्णिमा. पौर्णिमा काय बघी नाही विशा खाई. चला आता पुढच्या शॉपला थांबवल्यानंतर परत एकदा सांगण्यात येईल काय काय प्रकार घडलाय, काय काय आशीर्वाद प्रकारे केले. कुठल्या डोंगरावर असतं त्याला ते चतुर्मुख मंदिर आहे. गडावर पोहोचलेलो आहोत. खाली पुढे त्या गाडीमध्ये आलो आम्ही. खाली यायला खूप वेळ लागला. सरांचा दाजींच्या ओळखीने एक गाडी केली आणि त्या गाडीमध्ये आलो. गडावर गेलेला होता. आम्ही या मल्हार गडाच्या पायथ्याला पोहोचलेलो आहे. इथून जायला आम्हाला बहुतेक 1 पाऊण तास लागेल. मस्त असं आहे. हिडन काय म्हणतात, हिडन स्पॉट आहे हा. पावसाळ्यात करायचं छान आहे. किती सुंदर वरती गेल्यानंतर आता आम्ही गडावर पोहोचलेलो आहोत. दाखवते मी सीन कसं. अशा दगडी काय आहे तयार नाही केलं सीन त्याच्यावरती गड सीन बघूया. तिकडे आपला भगवा बघितलं की आपला भारी वाटतं. मस्त अशी चढायला अशी रेलिंग केलेली आहे. अशा दगडी पायऱ्या इथं बघा काय दिले. चोर दरवाजा शिवकार्य प्रतिष्ठान. इथून चोर दरवाजा आहे असा. कसला का चोर दरवाजा. इथून आपण असं आतमध्ये जाऊ शकतो. त्या काळी बनवलेला असावा चोर दरवाजा. मस्त आहे. वरती घेतलं तर किल्ला. आपण दाखवते परत एकदा. हा असा चोर दरवाजा इथे. असं वरती सीन मस्त. सगळे वरती पोहोचलेत. मीच शेवट आहे.
हे इथं बसमध्ये झालेल्या गोष्टीवर चर्चा चालली आहे. बसमध्ये एक राडा झालाय. असं मस्त शंकराचं मंदिर आहे. अक्षरशः हे पूर्वीच आहे ना, म्हणजे शिवकालीन आहे ना, शिवकालीन हे शंकराचं मंदिर आहे. हिडन स्पॉट आहे हा खरं तर. आम्हाला इथं खंडोबा भेटलेले आहेत. खंडोबाच्या देवाबाहेर खंडोबाचं रशा खालून आणले आपण. वास येतोय त्याचा, घाण वास येतोय. साक्षी दर का घे आतमधून, शूज काढू दे मला. इकडून पाटक्यान मला बोट काढायचा आहे. सोडू का? अंदर सोड ना साक्षी. हर हर महादेव, हर हर महादेव. मस्त तिकडे सगळ्यांनी बसा. मस्त इथं दिवा लावलेला आहे दगडाचा, सुंदर अशा पताका. कॅमेरा ऍक्शन. झाले का? मला एक समोरनं फोटो घेऊ दे. थांब, मला ह्याला ठेवायला लागल. मला गरम करा. जय भवानी, जय शिवाजी. आवडली वाटत. अगं हळू.